टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn Unit 2, lesson number 2.3, Let's Speak. Now children, in this lesson there are few pictures given over here and we have to write 2 to 3 lines about those pictures. Basically these pictures are of the people, those who work for the people. मुलांनो, आज आपण ह्या धड्यामध्ये काही अशा लोकांबद्दल माहिती शिकणार आहोत जे आपल्यापैकीच एक असतात आणि आपली मदत ते वेळोवेळी करत असतात. आपल्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात. सो लेट्स स्टार्ट. 2.3 लेट्स स्पीक. लुक ॲट द पिक्चर अँड से 2 to 3 लाईन्स अबाउट देम. आता इथे काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चर्सना बघून आपल्याला त्या व्यक्तींबद्दल 2 ते 3 ओळी, त्या व्यक्तींचं वर्णन करणाऱ्या 2 ते 3 ओळी आपल्याला लिहायच्या. ओके. सो फर्स्ट पिक्चर, ॲज यू कॅन सी इन दिस फर्स्ट पिक्चर देर इज अ लेडी हू इज चेकिंग अ पेशंट. म्हणजेच काय, तर आपल्याला हे बघितल्यावरतीच कळतं की ते कोण आहेत. शी इज अ डॉक्टर, राईट. दॅट लेडी इज अ डॉक्टर. सो हू इज द डॉक्टर? when we are ill or we become sick, we go to the doctor, right? आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण नेहमी कोणाकडे जातो? डॉक्टरांकडे जातो, बरोबर. सो अ डॉक्टर हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस इन अवर सोसायटी. डॉक्टर्स ट्रीट सिक पीपल. 1 जुलाई इज सेलिब्रेटेड ॲज डॉक्टर्स डे इन इंडिया. आता डॉक्टर्स जे असतात ते आपल्या सोसायटीमध्ये, सोसायटी म्हणजे आपल्या समाज, ते आपल्या समाजामध्ये एक खूप मोठा रोल जे आहे ते प्ले करतात. डॉक्टर्स जे असतात ते आजारी लोकांना बरं करण्याचं काम करत असतात आणि आपल्या देशामध्ये 1 जुलै, 1 जुलै हा जो दिवस आहे तो डॉक्टर्स डे, डॉक्टरांचा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. जसं आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण घरात आहोत बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक, राईट. हा कोरोनाचा जो काही काळ आहे ह्याच्यामुळे आपण सगळेच लोक घरात अडकलेलो आहोत. आपण बाहेर जाऊ शकत नाही, पहिल्यासारखं फिरू शकत नाही. पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा करण्याचं एक मोठं काम ह्या डॉक्टरांनी केलेलं आहे, राईट. दे आर लाईक गॉड टू अस इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. त्यांनी देवासारखीच भूमिका, आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते? नेहमी देवाची. आपण देवाजवळ प्रार्थना करतो. तर या कोरोनाच्या काळामध्ये या डॉक्टर्सनी अशीच भूमिका, देवाची भूमिका जी आहे लोकांसाठी बजावलेली आहे. त्यांनी देवासारखंच लोकांची, देव जसा आपल्याला मार्ग दाखवतो तसाच त्यांनी लोकांना मदत करून लोकांना बरं करण्यासाठी खूप परिश्रम घेतले ह्या कोरोनाच्या काळामध्ये. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट पीपल इन अ सोसायटी. नेक्स्ट इज पुलिस वुमन. अ पुलिस वुमन इज अ वुमन हू इज अ पुलिस ऑफिसर. पुलिस वुमन म्हणजे कोण? अशी व्यक्ती, अशी स्त्री जी पोलीस खात्यामध्ये काम करत असते. पुलिस आर अ ग्रुप ऑफ पीपल हू जॉब इज टू एन्फोर्स लॉ, हेल्प विथ एमर्जन्सीज, सॉल्व क्राईम अँड प्रोटेक्ट प्रॉपर्टी. पोलिसांचं काम काय असतं? तर लोकांना मदत करणं, जे काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्या चुकीच्या गोष्टींना कंट्रोल करणं, हे सगळं पोलिसांचं काम असतं. नेक्स्ट इज कंडक्टर. ऑन अ बस, द कंडक्टर इज अ पर्सन whose job is to help passenger and check tickets. A bus conductor is the most important organ of public transport system. आता कंडक्टर कोण असतात? तर आपण जेव्हा बसने ट्रॅव्हल करतो, तुम्ही पाहिलं असेल, आपण जेव्हा बसने जातो तेव्हा कंडक्टर हे लोकांना तिकीट देण्याचं काम करत असतात, बरोबर. तर त्यांचं काम काय असतं? लोकांना तिकीट देणं. पॅसेंजर जे आहेत, जे ट्रॅव्हल करत आहेत लोक त्या बसने, त्यांना तिकीट देणं आणि त्यांचे तिकीट चेक करणं, हे कंडक्टरचं काम असतं. बस कंडक्टर जे असतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहन आणि पब्लिक म्हणजे लोकांसाठी असलेलं वाहन. तर ज्यांनी सगळीच लोक प्रवास करू शकतात अशा वाहनाला पब्लिक ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. सो these bus conductors are
इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ दिस पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम. ते एक महत्त्वाचा भाग आहेत या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टमचा, बरोबर ना. जर कंडक्टर नसतील तर कोणीही बसमध्ये चढेल, कोणीही कधीही उतरेल, कोणी तिकीट काढणार नाही. मग असं केलं तर बसमध्ये काय होईल, व्यवस्थित लोक चढतील का, नाही. किंवा आपल्याला जो रेव्हेन्यू मिळतो आपल्या गव्हर्नमेंटला तो मिळेल का, नाही. म्हणजे पैसा, बरोबर. आपण तिकीट काढून बसमध्ये चढतो तर ही फॅसिलिटी आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली आहे, जे पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस आहेत त्यांची. मग तिकीट काढून प्रवास करणे ही आपली जबाबदारी आहे. पण जर कंडक्टरच नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर कोणाचा वचक राहील का, नाही. सो कंडक्टर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दी पब्लिक ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट इज फार्मर. अ फार्मर इज अन इम्पॉर्टंट पर्सन फॉर एव्हरी कंट्री. प्रत्येक देशासाठी शेतकरी हा खूप महत्त्वाचा व्यक्ती असतो. दे ग्रो क्रॉप्स इन द फील्ड. फार्मर लीड्स अ व्हेरी सिम्पल लाईफ. एव्हरी डे दे वर्क हार्ड. आता फार्मर काय करतो, तर फार्मर जे आहे ते त्याच्या शेतामध्ये, शेतकरी जो आहे तो त्याच्या शेतामध्ये धान्य उगवतो आणि आपल्यासारख्या सर्व लोकांपर्यंत त्यांनी उगवलेलं धान्य तो पोहोचवत असतो. पण तो स्वतः एक खूप साधं सोपं जे आयुष्य आहे ते तो जगत असतो. पण तो खूप परिश्रमाचं काम रोज करत असतो, बरोबर की नाही. किती परिश्रम आहे. रोज सकाळी उठून शेतात जायचं, धान्य म्हणजे जे बीज आहे ते लावायचं जमिनीमध्ये, मग त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची, त्याला खतपाणी घालायचं, त्यांना मोठं करायचं आणि मग मोठे झाल्यानंतर त्यांची कापणी करून त्यांना व्यवस्थित त्यांचं बांधणी करून त्यांना विकायचं. आणि कोणाला विकायचं, तर व्यापाऱ्यांना विकायचं आणि व्यापाऱ्यांमार्फत ते आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे एका प्रकारे आपण जे आपल्या घरामध्ये अन्न शिजवतो किंवा आपण अन्न जे शिजवून खातो ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे शेतकरी करत असतात. म्हणून त्यांचा जो रोल आहे तो प्रत्येक देशामध्ये खूप महत्त्वाचा आहे. जर शेतकरी नसतील तर आपण हे जे 2 वेळचं जेवतो ते जेवण आपल्याला मिळेल का, नाही. सो फार्मर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पीपल. नेक्स्ट इज सोल्जर. Soldier is the guardian of nation. He protects the country from enemies. He has to live under harsh conditions to serve his nation. He has gun, pistol, bombs and other weapons which he uses on enemies. Soldier म्हणजे कोण? सोल्जर म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या देशाची काळजी घेतो, म्हणजे शत्रूंपासून आपल्या देशाला वाचवण्याचं काम तो करत असतो. ही प्रोटेक्ट्स द कंट्री फ्रॉम एनिमीज. जसं मी म्हटलं की तो आपल्या एनिमीजपासून आपल्याला वाचवण्याचं काम करतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सैनिक. तर हे सैनिक जे असतात ते आपल्या देशाच्या सीमेवरती देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांना तैनात केलेलं असतं, रुजू केलेलं असतं. आणि मग आपल्या देशावर दुसरे जे आपले शत्रू आहेत त्यांनी जर आपल्या देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर हे सैनिक जे आहेत ते त्यांना प्रत्युत्तर देत असतात आणि त्यांना म्हणजे आपणा सर्वांचं रक्षण करण्याचं काम त्या सीमेवरती ते करत असतात. ही हॅज टू लिव्ह अंडर हार्श कंडिशन टू सर्व हिज नेशन. आता हे जे सोल्जर्स असतात त्यांना खूप हार्श कंडिशन म्हणजे कठीण कंडिशन्समध्ये त्यांना राहून आपल्या देशाचं रक्षण करायचं असतं. त्यांना कुठे राहावं लागतं, त्यांना आपल्या घरापासून, आपल्या फॅमिलीजपासून दूर एखाद्या जंगलाच्या ठिकाणी किंवा एखाद्या अशा ठिकाणी राहावं लागतं जिथे जास्त लोकांची वर्दळ नसते. त्यांच्याकडे गन, पिस्तूल, बॉम्ब अशा शस्त्रांचा साठा असतो की जेणेकरून ते आपल्या देशाला शत्रूंपासून वाचवू शकतात. अ शेफ इज अ पर्सन हू कुक्स फूड फॉर पीपल. आता शेफ हे कोण असतात, तर जे लोकांसाठी जेवण बनवतात. शेफ्स वर्क इन द किचन ऑफ रेस्टॉरंट. शेफ कुठे काम करतात, तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो की नाही आपल्या कुटुंबियांसोबत, काही जर विशिष्ट दिवस असेल, काही इम्पॉर्टंट ओकेजन्स असतील तर आपण ते सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेल्समध्ये वगैरे जातो आपल्या फॅमिलीज बरोबर. तर ह्या हॉटेल्समध्ये जेवण बनवण्याचं काम हे शेफ करत असतात.
Chef work in the kitchens of restaurants, hotel, cruise ship, and casinos. They create the menus, prepare the food and manage the operation of the kitchen. ते काय करतात तर ते मेन्यू म्हणजे त्या हॉटेलमध्ये काय जेवण असलं पाहिजे, लोकांना काय आवडतं, या गोष्टींचा विचार करून ते एका विशिष्ट प्रकारची जेवणाची यादी तयार करतात, त्याला मेन्यू असं म्हणतात. आणि मग त्याप्रमाणे ते लोकांसाठी जेवण बनवतात. आणि ज्या हॉटेल्सचे किचन असतात त्यांचा सगळा कारभार हे शेफ जे आहेत ते सांभाळत असतात. सो these are few people who plays a very important role in our society. So I hope you have enjoyed this lesson. So we are going to stop here for today. Thank you.